विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्वागत आहे. तर आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा जो टॉपिक आहे त्यातला आपण जे लेक्चर आहे ते लेक्चर नंबर 3 आपण बघूया. तर आपण जे कालचा जो पार्ट आहे नॉमेनक्लेचर्स तो पार्ट आपण बघितला होता. तर त्यामध्ये काही एक्झाम्पल शिल्लक राहिलेले आहेत ते आपण आज थोडे कव्हर करूया. तर या ठिकाणी 3 कंपाऊंड दिलेले आहेत आणि हे जे 3 कंपाऊंड आहे त्यांच्या आपल्याला IUPAC नेम लिहायचा आहे. आता या ठिकाणी बघा हा जो पहिला कंपाऊंड आहे त्या पहिल्या कंपाऊंडचा आपल्याला IUPAC नेम लिहायचा आहे. तर पहिल्यांदा आपण त्याला नंबर देऊया. ओके, काय येणार सांगा या कंपाऊंडचं नाव. तर 1, 3 आणि 5 नंबरला कोण आहे Cl अटॅच आहे. त्यामुळे या कंपाऊंडचं नाव येणार 1,3,5 ट्राय क्लोरो बेन्झीन्स. याप्रमाणे येणार 1,3,5 ट्रायक्लोरो बेन्झीन. ट्राय शब्द का जोडला रे, कारण की 3 Cl त्यामध्ये आहेत. आता हा जो पुढचा कंपाऊंड आहे त्याचा आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर बघायचं आहे. तर पहिला रूल्स आहे की आपल्याला नंबर द्यायचा आहे आणि नंबर कुठल्या दिशेला द्यायचा आहे, ज्या दिशेला फंक्शन ग्रुप जवळ येत. आता यामध्ये डबल बाउंड पण आहे, हॅलोजन पण आहे. काल तुम्हाला मी सांगितलं होतं की डबल बाउंड आणि हॅलोजन असलेल्या एखाद्या कंपाऊंडमध्ये तर प्रायोरिटी कुणाला द्यायची आहे, डबल बाउंडला प्रायोरिटी द्यायची आहे. त्यामुळे डबल बाउंड ज्या दिशेला जवळ आहे त्या दिशेनं आपल्याला नंबर द्यायचा आहे. जर आपण लेफ्ट साईडनं बघितलं तर 2 नंबरला येतं, राईट साईडनं पण 2 नंबरलाच येतं. पण इकडून जर गेलो तर काय हॅलोजन पण आहे, त्यामुळे आपण राईट साईडनं नंबरिंग करूया. ओके, तर या ठिकाणी बघा काय नाव येणार, 1 नंबरला कोण आहे, हॅलोजन आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण म्हणू शकतो 1 क्लोरो. त्यानंतर ब्रँच कितव्या नंबरला ब्रँच आहे, दुसऱ्या कार्बनला ब्रँच आहे. त्यामुळे 1 क्लोरो 2 मिथाइल. त्यानंतर 4 कार्बन आहेत आणि त्यामध्ये डबल बाउंड पण आहे. म्हणजेच हा कंपाऊंड आपण असं लिहू शकतो ब्यूट. 2 नंबरला डबल बाउंड आहे, ब्यूट 2 इन्स या कंपाऊंडचं नाव असणार आहे. त्यानंतर पुढचा कंपाऊंड आहे त्याला नंबरिंग करूया आपण. या साईडनं जवळ येतं. हे 2 कोण आहेत, ब्रँच आहेत. तर पहिल्यांदा हॅलोजनचं नाव लिहायचं. 1 नंबरला आहे 1 आयोडो. एकाच कार्बनला 2 ब्रँच असतील तर त्या कार्बनचा नंबर किती वेळा लिहायचा असतं, 2 वेळा. 1 आयोडो 4,4 डायमिथाइल. आणि 5 कार्बन असल्यामुळे काय म्हणू शकतो या ठिकाणी पेंट. आणि 2 नंबरला ट्रिपल बाउंड आहे, त्यामुळे काय जोडायचं YNE. तर अशा प्रकारे हे जे नॉमेनक्लेचर आहेत हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, आता पुढचा पॉईंट बघूया आपण, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड्स. आता आपल्याला अल्काइल हॅलाइड तयार करायचे आहेत आणि हे जे अल्काइल हॅलाइड आहेत, अल्काइलचं काय सिम्बॉल आहे R, हॅलाइडचा X. आणि त्यासाठी कोणकोणते कंपाऊंड वापरायचे आहेत, यामध्ये हॅलोजन ॲसिड HX, त्यानंतर PX3 PX5 SOCl हे कंपाऊंड वापरायचे आहेत. म्हणजे या कंपाऊंडचा वापर करून आपल्याला काय तयार करायचे आहेत, अल्काइल हॅलाइड तयार करायचं आहे. आता यामध्ये जर बघितलं आपण तर पहिला कंपाऊंड घेऊया या ठिकाणी. नंबर 1 बाय युझिंग HX. HXला काय म्हणायचं, हॅलोजन ॲसिड. आणि त्याच्या अंडर कोण इतर HXमध्ये HI HBr HCl HF
हे सगळे त्याच्या अंडर येतात. आता या चौघांमध्ये कोण जास्त रिॲक्टिव्ह आहे सर्वात जास्त, तर जो हायड्रोजन आयोडाइड आहे तो सर्वात जास्त रिॲक्टिव्ह आहे. त्यानंतर HBr आणि त्यानंतर HCl आणि सर्वात लेस रिॲक्टिव्ह कोण आहे HF. आता यामध्ये पहिली रिॲक्शन आपल्याला बघायची आहे फ्रॉम अल्कोहोल. म्हणजे आपल्याला जे अल्काइल हॅलाइड तयार करायचे आहेत ते कुणापासून तयार करायचे आहेत, अल्कोहोलपासून तयार करायचं आहे. आता हे जे अल्कोहोल आहेत 3 टाईपचे आहेत, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. तर या तिघांमध्ये सर्वात जास्त रिॲक्टिव्ह कोण आहे, टर्शरी अल्कोहोल सर्वात जास्त रिॲक्टिव्ह आहे. ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल इज tertiary alcohol is greater than secondary alcohol which is greater than primary alcohols. तर हे जे 3 अल्कोहोल आहेत टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी, त्यामध्ये जो टर्शरी अल्कोहोल आहे तो सर्वात जास्त रिॲक्टिव्ह आहे आणि लेस रिॲक्टिव्ह कोण आहे, प्रायमरी अल्कोहोल आहे. आणि हॅलोजन ॲसिडमध्ये सर्वात जास्त रिॲक्टिव्ह कोण आहे, HI आणि लेस रिॲक्टिव्ह कोण आहे, HF. आता या ठिकाणी जे हॅलोजन ॲसिड आहेत त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघूया. नंबर 1 रिॲक्शन विथ HCl. तर पहिल्यांदा आपण काय करूया, HClचा वापर करूया. ओके, तर बघूया पहिली रिॲक्शन्स. एखादं एक्झाम्पल घेऊया यामध्ये आपण. आता यामध्ये पहिले एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल फर्स्ट प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलचं एक्झाम्पल घेऊया. इट इज अ इथाइल अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल आहे. ओके, याची रिॲक्शन करायची आपल्याला कोणाबरोबर करायची आहे, HCl बरोबर करायची आहे. हायड्रोजन क्लोराइड्स. आणि यामध्ये जो कॅटलिस्ट आहे तो कोण वापरायचा, यामध्ये अनहायड्रस झिंक क्लोराइड वापरायचा आहे. आता या ठिकाणी अनहायड्रसचा काय अर्थ आहे रे, अनहायड्रस म्हणजे त्या कंपाऊंडमध्ये पाणी नसतं. आणि कशासाठी वापरतात अनहायड्रस कंपाऊंड्स, बऱ्याच रिॲक्शनमधून काय होतं, गॅसेस बाहेर पडतात आणि काही मॉइश्चर तयार होतं. तर हे काय करतं, त्या गॅसेसला ड्राय करतं, त्या कंपाऊंडला ड्राय करतं, मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतं. त्यासाठी अनहायड्रस झिंक क्लोराइड या ठिकाणी वापरलेलं आहे. आता या ठिकाणी रिॲक्शन कशी होते बघा. आता जो OH आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतं, हायड्रोजनवर पॉझिटिव्ह, Cl निगेटिव्ह चार्ज असतं. तर काय होतं या ठिकाणी, हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह एकत्र येतो. म्हणजेच काय रिम होतं रे या ठिकाणी, OH प्लस H म्हणजे काय मिळतं यांच्यापासून, वॉटर. आणि हा जो Cl आहे, हा Cl कुठे येतं मग, या OHच्या ठिकाणी येतं. म्हणजे OHला तो रिप्लेस करतो. म्हणजेच काय मिळतं बघा प्रोडक्टमध्ये, या ठिकाणी Cl येतं प्लस H2. याला म्हणायचं इथाइल क्लोराइड्स. आणि हा कोण आहे, वॉटर. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, HClचा वापर करून आपण काय तयार करू शकतो, इथाइल क्लोराइड तयार करू शकतो. कुणापासून, इथाइल अल्कोहोलपासून. आता स्टेटमेंट काय असेल या ठिकाणी, व्हेन इथाइल अल्कोहोल इज रिॲक्ट विथ हायड्रोजन क्लोराइड्स इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस झिंक क्लोराइड इट गिव्स इथाइल क्लोराइड अँड वॉटर. आता यामध्ये एक पॉईंट फार महत्त्वाचा आहे, नीट लक्ष द्या की यामध्ये जो HCl आहे, HCl प्लस जे झिंक क्लोराइड आहे त्या मिक्सचरला एक नाव आहे, त्याला म्हणायचं ल्युकास रिएजंट. ल्युकास रिएजंट असं त्याला म्हणायचं. आता हा जो ल्युकास रिएजंट आहे तो कशासाठी वापरायचं, ते ल्युकास रिएजंट टू डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्कोहोल. जे 3 अल्कोहोल आहेत प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, त्या तिघांमध्ये डिस्टिंग्विश करण्यासाठी या ल्युकास रिएजंटचा वापर केला जातो. आणि हे ल्युकास रिएजंट कसं तयार करतात, या दोघांचं मिक्सचर HCl प्लस झिंक क्लोराइड्स.
ओके. आता हे झालं प्रायमरी अल्कोहोलचे एक्झाम्पल्स. आता यामध्ये आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया, सेकंडरी अल्कोहोल्स. आता हे जे सेकंडरी अल्कोहोल आहे त्याच्यामध्ये कुठलं एक्झाम्पल घ्यायचं या ठिकाणी बघा. ओके, याचं नाव आहे आयसो. आयसो का म्हणायचं रे? 2 नंबर कार्बनला ब्रँच आहे. आयसो प्रोपाईल अल्कोहोल या कंपाऊंडचं नाव आहे. याची रिॲक्शन करायची आपल्याला कुणाबरोबर? HCl बरोबर. अनहायड्रस झिंक क्लोराईड वापरायचं आहे. याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. तर काय होतं या ठिकाणी, यामध्ये हा जो OH आहे हा OH त्याला कोण रिप्लेस करतं? हा Cl रिप्लेस करतं. बरोबर आहे का? आणि हे जे रिप्लेसमेंट आहे, हे जे सबस्टिट्यूशन आहे, कोणत्या टाईपचं आहे रे? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आहे. कारण यामध्ये काय होत आहे, निगेटिव्ह ॲटमला रिप्लेस करत आहे. आणि वेन निगेटिव्ह ॲटम रिप्लेस निगेटिव्ह ॲटम, दॅट रिप्लेसमेंट इज कॉल्ड ॲज सबस्टिट्यूशन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर न्यूक्लियोफिलिक आहे. आणि जर एखादा पॉझिटिव्ह ॲटम दुसऱ्या पॉझिटिव्ह ॲटमला रिप्लेस करत असेल तर अशा रिॲक्शनला म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. ओके, म्हणजेच OHच्या ठिकाणी कोण येतं या ठिकाणी? Cl येतं. म्हणजेच रिॲक्शन कशी लिहू शकतो बघा, प्लस काय रिमूव्ह होतं रे या ठिकाणी? हा OH आणि हा H, म्हणजेच वॉटर रिमूव्ह H2. या कंपाऊंडचं नाव काय आहे? आयसोप्रोपाईल क्लोराइड्स. आणि हा कोण आहे? वॉटर. तर हे झालं सेकंडरी अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे. आता काय करूया, टर्शियरी अल्कोहोल घेऊया. पुढचे एक्झाम्पल्स, अनहायड्रस झिंक क्लोराईड वापरायचं आहे. तर काय होतं रे या ठिकाणी? नाव लिहा प्रत्येकाचे. इट इज अ टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल. हा कोण आहे? हायड्रोजन क्लोराइड्स. तर बघा यामध्ये हिथला OH आणि हा H रिमूव्ह होतो. म्हणजे काय रिमूव्ह होतं या ठिकाणी? वॉटर H2. आणि हा Cl या ठिकाणी ॲड होतो. म्हणजेच काय मिळतं बघा या ठिकाणी? Cl प्लस H2. ओके, तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, टर्शियरी ब्युटाइल या कंपाऊंडचं नाव काय आहे? टर्शियरी ब्युटाइल क्लोराइड्स कंपाऊंड तयार करू शकतो. आणि हा कोण आहे? वॉटर आहे. तर अशा प्रकारे आपण 3 एक्झाम्पल बघितलेले आहेत यामध्ये, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी. आता यामध्ये एक पॉईंट आहे की जो टर्शियरी अल्कोहोल आहे, टर्शियरी अल्कोहोलसाठी या ठिकाणी कॅटलिस्ट वापरायचं नाही.
फक्त कुणासाठी वापरायचा आहे, प्रायमरी आणि सेकंडरीसाठी वापरायचा आहे. आता का वापरायचं नाही, कारण हा जो टर्शियरी अल्कोहोल आहे खूप रिॲक्टिव्ह आहे, त्याला कॅटलिस्टची आवश्यकता नाही. विदाऊट कॅटलिस्ट पण ते रिॲक्शन होऊ शकतं. ओके, तर हे झालं बाय युझिंग HCl. आता यामध्ये अजून एक पॉईंट महत्त्वाचा आहे की हा जो झिंक क्लोराईड आहे तो लेविस ॲसिडचं काम करतो. दे ॲक्ट्स ॲज लेविस ॲसिड. आणि तो काय करतो, हा जो अल्कोहोल आहे त्यातलं जे ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनवर काय असतं, लोन पेअर असतं. आणि जे लेविस ॲसिड आहे, लेविस ॲसिडची काय डेफिनेशन आहे, हे काय करतात, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात आणि ऑक्सिजनवर इलेक्ट्रॉन आहेत त्यामुळे ते काय करतात, त्या ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतात आणि कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो. आणि त्यामुळे ते काय करतात, मग हा जो कार्बन आणि ऑक्सिजन बॉन्ड जो आहे तो वीक होतो आणि OH रिमूव्ह होतो. म्हणजे OH रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला जे झिंक क्लोराईड आहे ते मदत करते या ठिकाणी. आणि मगाशी तुम्हाला एक पॉईंट सांगितलेला आहे की जो ल्युकास रिएजंट आहे त्या ल्युकास रिएजंटचा वापर कशासाठी करतो आपण, जे प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अल्कोहोल आहे त्या तिघांमध्ये डिस्टिंग्विश करण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. आता कसं करायचं डिस्टिंग्विश त्यामध्ये ते बघूया आपण. बघा, फॉर एक्झाम्पल्स टर्शियरी अल्कोहोल आहे प्लस ल्युकास रिएजंट, काय होतं या ठिकाणी, मग तर बघा, जर टर्शियरी अल्कोहोल असेल आणि त्याची जर ल्युकास रिएजंट बरोबर रिॲक्शन केली तर काय होतं, जे PPT तयार होणार आहे ते एकदम फास्ट तयार होतं. फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये PPT तयार होतं, म्हणजे अल्काइल हॅलाइड तयार होतं. मग त्यावेळेस आपण ओळखू शकतो की हा कंपाऊंड कोणता आहे, टर्शियरी अल्कोहोल आहे. जर सेकंडरी अल्कोहोल असेल आणि त्याची जर आपण ल्युकास रिएजंट बरोबर रिॲक्शन केली तर काय होतं या ठिकाणी, फॉर्मेशन ऑफ RX, म्हणजे या ठिकाणी अल्काइल हॅलाइड तयार होणार आहे. पण कधी तयार होतं ते 5 to 10 मिनिट्स, 5 ते 10 मिनिटानंतर तयार होतं. मग त्यावेळेस ओळखू शकतो की आपण ते अल्कोहोल कोणता आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे. आणि जर प्रायमरी अल्कोहोल असेल आणि त्याची रिॲक्शन जरी केली आपण ल्युकास रिएजंट बरोबर तर या ठिकाणी नो रिॲक्शन्स, कोणत्याही प्रकारची रिॲक्शन होणार नाही. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, जे प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अल्कोहोल आहे त्या तिघांमध्ये आपण डिस्टिंग्विश करू शकतो. आपण ओळखू शकतो, जर आपल्याला काही कंपाऊंड दिले असतील आणि त्यामध्ये ओळखायचं असेल प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अल्कोहोल कोणता आहे तर ल्युकास रिएजंटचा वापर करून आपण ते ओळखू शकतो. ओके, आणि यामध्ये जे झिंक क्लोराईड आहे, हा जो झिंक क्लोराईड आहे त्याचा वापर आपण ॲग्रिकल्चरमध्ये पण करू शकतो. जे शेतामध्ये जे वीड आहे, जे तण असतं ते तण काढण्यासाठी सुद्धा झिंक क्लोराईडचा या ठिकाणी वापर केला जातो. ओके, तर हे झालं पहिली रिॲक्शन आपण बघितली कुणामध्ये, हॅलोजन ॲसिडमध्ये बाय युझिंग HCl. आता हॅलोजन ॲसिडमध्येच दुसरी रिॲक्शन बघायची आहे, HBr बरोबर रिॲक्शन करूया आपण. ओके, आता या ठिकाणी बघा दुसरी रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ HBr. आता HBr बरोबर रिॲक्शन करायची आहे. आता यामध्ये पुन्हा आपण 3 एक्झाम्पल घ्यायचे आहेत, प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अल्कोहोल्स. तर बघा पहिलं एक्झाम्पल घेऊया आपण
प्रायमरी अल्कोहोल्स प्लस HBr. आता या ठिकाणी जो कॅटलिस्ट आहे तो कोण वापरायचा यामध्ये NaBr प्लस H2SO4 वापरायचा आहे आणि हिट करायचा आहे. आता या ठिकाणी हा जो HBr आहे हा कसा तयार करतात HBr या ठिकाणी बघूया आपण. तर काय केलं जातं NaBr आणि H2SO4 हे मिक्स केले जातात टेस्ट ट्यूबमध्ये आणि त्यांच्यापासून काय मिळतं मग HBr मिळतं. कसं तयार करतात बघा. तर हा Br आणि हा H2 म्हणजे 2 Br आणि 2 H2 एकत्र येतात आणि काय मिळतं 2 HBr प्लस Na2SO4. म्हणजे हा जो HBr आहे हा कसा तयार केला जातो रे या दोघांच्या मिक्सचरपासून तयार केला जातो आणि या ठिकाणी वापरला जातो. हा पॉईंट लक्षात ठेवा. हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह काय होतं मग इथला निगेटिव्ह आणि इकडचा पॉझिटिव्ह एकत्र येतं म्हणजेच काय मिळतं वॉटर मिळतं. आणि हा जो Br आहे हा Br तो काय करतं या OH ठिकाणी येतं म्हणजेच काय मिळतं बघा या ठिकाणी प्लस H2. या कंपाऊंडचं नाव आहे इथाइल ब्रोमाइड्स प्लस वॉटर. तर हे झालं प्रायमरी अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे. आता सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण अजून एक सेकंडरी अल्कोहोलचं. तर काय होतं या ठिकाणी हा जो निगेटिव्ह OH आहे त्याला कोण रिप्लेस करतं रे हा निगेटिव्ह Br रिप्लेस करतं. त्यामुळे हे जे रिॲक्शन आहे ही रिॲक्शन ते कोणत्या टाईपचे आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे कारण की निगेटिव्ह ॲटमला रिप्लेस करत आहे. म्हणजेच या ठिकाणी काय मिळतं बघा प्लस H2. या कंपाऊंडचं नाव असणार आहे आयसोप्रोपाइल ब्रोमाइड्स. तर हे झालं सेकंडरी अल्कोहोलचं एक्झाम्पल. आता अजून एक एक्झाम्पल घेऊया टर्शियरी अल्कोहोलचं. याचं नाव आहे टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल. या कंपाऊंडचं नाव आहे हा कोण आहे हायड्रोजन ब्रोमाइड्स. सेम रिॲक्शन आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह एकत्र येतं हा वॉटर एकत्र येतं हा नाही आणि हा Br कुठे येतं या OHच्या ठिकाणी येतं. म्हणजेच काय मिळतं बघा प्लस H2. या कंपाऊंडचं नाव आहे टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड्स प्लस हा कोण आहे वॉटर. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो हा जो HBr आहे HBr वापरून पण काय करू शकतो आपण अल्काइल हलाइड तयार करू शकतो आपण. पुन्हा तेच एक्झाम्पल आहेत प्रायमरी सेकंडरी टर्शियरी. वॉटर रिमूव्ह होतं प्रत्येकामध्ये वॉटर रिमूव्ह होणार आहे. ठीक आहे. आता त्यातलं तिसरी रिॲक्शन आहे HCl झालं HBr झालं आता HI आहे ते बघूया आपण. हां आणि यामध्ये एक पॉईंट आहे लक्षात ठेवा की हा जो H2SO4 आहे तो आपण कसा वापरला डायल्यूट वापरलेला आहे
आणि या ठिकाणी जर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जर वापरला आपण तर काय होऊ शकतं, अल्कोहोलपासून अल्काईल हलाईड मिळणार नाही, तर काय मिळेल, अल्किन मिळू शकतं आपल्याला. कसं मिळतं अल्किन बघा. फॉर एक्झाम्पल्स, तर हा इथाइल अल्कोहोल आहे. जर आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरलं तर तो कसा आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे, खूप स्ट्रॉंग आहे तो. मग तो काय करतोय, यातला जो वॉटर आहे त्याला डिहायड्रेट करतं, म्हणजे वॉटर रिमूव्ह करतं. आणि काय मिळतं मग या ठिकाणी, अल्किन मिळतं. CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस H2, इट्स अ अल्किन्स. त्यामुळे या ठिकाणी जे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे तो आपल्याला वापरायचा नाही, तर कोणता वापरायचा आपल्याला, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड वापरायचं. ठीक आहे. तर हे झालं HBrच्या बाबतीत. रिॲक्शन विथ HI. ओके. तर सेम एक्झाम्पल मगासारखंच प्रायमरी घेऊया. प्रायमरी अल्कोहोल पहिल्यांदा, इथाइल अल्कोहोल्स प्लस HI, हायड्रोजन आयोडाइड्स. या ठिकाणी जो कॅटलिस्ट आहे तो काय घ्यायचा या ठिकाणी बघा, सोडियम आयोडाईड किंवा पोटॅशियम आयोडाईड किंवा 95% फॉस्फोरिक ॲसिड घ्यायचं. म्हणजे या ठिकाणी काय केलं आपण, मगाशी काय वापरलं होतं, H2SO4 वापरलं होतं. आता काय वापरलं आपण, फॉस्फोरिक ॲसिड वापरलेलं आहे. आता का वापरायचं फॉस्फोरिक ॲसिड, या ठिकाणी H2SO4 का वापरू शकत नाही आपण, कारण की हा जो HI आहे तो खूप रिॲक्टिव्ह आहे. मगाशी सांगितले तुम्हाला ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी हा सर्वात हायली रिॲक्टिव्ह आहे. आणि याच्याबरोबर जर आपण H2SO4ची रिॲक्शन केली तर सल्फ्युरिक ॲसिड पण कसा आहे, स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, हा पण खूप हायली रिॲक्टिव्ह आहे. मग त्यामुळे काय होऊ शकतं, या ठिकाणी डिहायड्रेशन होऊ शकतं. त्यामुळे या ठिकाणी हा वापरलेला आहे. आणि हा कसा आहे, सेफ आहे वापरण्यासाठी आणि कॉम्प्लेक्स रिॲक्शन तयार होत नाही. H2SO4 जर वापरलं तर त्याची कॉम्प्लेक्स रिॲक्शन होते. ओके. तर या कारणामुळे आपण जे H2SO4 आहे त्याच्या ठिकाणी या ठिकाणी काय वापरलेलं आहे, फॉस्फोरिक ॲसिड या ठिकाणी आपण वापरलेला आहे. तर सेम रिॲक्शन आहे, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. काय होतं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह एकत्र येतं आणि हा आयोडीन काय करतं, OHला रिप्लेस करतं. म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्हला रिप्लेस करत आहे. न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन आहे. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी, इथाइल आयोडाइड्स प्लस वॉटर. तर हे झालं प्रायमरी. दुसरं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण सेकंडरी अल्कोहोलचं. या ठिकाणी हीट पण करायचं आहे प्रायमरीसाठी, सेकंडरीसाठी हीटची आवश्यकता नाही. आयसोप्रोपाइल अल्कोहोल, हायड्रोजन आयोडाइड्स. काय होणार या ठिकाणी बघा, हा निगेटिव्ह OHवर, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तर निगेटिव्हला निगेटिव्ह रिप्लेस करतं. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा,
प्लस H2. या कंपाऊंडचं नाव आहे आयसोप्रोपाइल आयोडाइड्स आणि इट इज अ वॉटर. तर हे झालं सेकंडरी अल्कोहोलचं एक्झाम्पल. आणि शेवटचं घेऊया टर्शियरी अल्कोहोल्स. सेम तेच ते रिॲक्शन आहेत. सगळ्या रिॲक्शनमध्ये काय होतं, वॉटर रिमूव्ह होणार आहे. इट इज अ टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल. सेम कॅटलिस्ट. काय होतं या ठिकाणी, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह. वेन टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल इज रिॲक्ट विथ हायड्रोजन आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ 95% फॉस्फोरिक ॲसिड इन प्रेझेन्स ऑफ सोडियम आयोडाइड्स इट गिव्ज टर्शियरी ब्युटाइल आयोडाइड्स. तर काय मिळतं यांच्यापासून, टर्शियरी ब्युटाइल आयोडाइड्स आपल्याला मिळतं. प्लस H2 टर्शियरी ब्युटाइल आयोडाइड्स. आणि हा कोण आहे, हा वॉटर आहे. ठीक आहे. तर हे झालं रिॲक्शन विथ HI. 1 मिनिट बघून घ्या. आणि यामध्ये आपण बघितलं की जो हायड्रोजन आयोडाइड आहे तो कसा तयार करतात ते पण तुम्हाला सांगतो. तर काय केलं जातं या ठिकाणी, सोडियम आयोडाइड किंवा पोटॅशियम आयोडाइडचं मिक्सचर घेतलं जातं आणि कुणाबरोबर मिक्स केलं जातं, फॉस्फोरिक ॲसिड. या दोघांचं जे मिक्सचर आहे त्यापासून हे मिळतं. आता कसं मिळतं ते बघूया आपण. फॉर एक्झाम्पल सोडियम आयोडाइड आहे प्लस फॉस्फोरिक ॲसिड. काय होतं या ठिकाणी, 3 आयोडीन आहेत आणि 3 हायड्रोजन आणि 3 आयोडीन एकत्र येतात. म्हणजेच काय मिळतं, 3HI प्लस काय मिळतं रे, Na3. इकडं कोण आहे, PO4. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, जे हायड्रोजन आयोडाइड आहे ते आपण तयार करू शकतो. कुणापासून तयार केलं जातं, या दोघांच्या मिक्सचरपासून तयार केलं जातं. तर ठीक आहे, आज आपण काय बघितलेलं आहे, मेथड्स ऑफ प्रिपरेशन हा पॉईंट आपण बघितलेला आहे आज. त्यामध्ये फक्त आपण एकच बघितलं HX. यामध्ये HCl, HBr आणि HI घेतलेला आहे. अजून हे 3 रिॲक्शन शिल्लक आहेत, ते आपण पुढच्या पार्टला घेऊया.